मैं बहुत खुश थी। ये भी इधर जमीन के माँ बाप बहुत खुश है। अभिनंदन, लड़की हुई है। कॉंग्रॅच्युलेशन। थँक्यू। ओंकार रौंदाळे यांना कन्यारत्न प्राप्त झालेले आहे। या बाळाच्या जन्माच्या स्वागतासाठी संपूर्ण मेडिकल स्टाफ आणि रौंदाळे कुटुंब उपस्थित आहे। आपण सर्वांचं स्वागत करूया। डॉक्टर नमस्कार। सौ वर्ष आणि श्री ओंकार रौंदाळे यांना आज कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल त्यांच्या सत्कारासाठी आपण सगळे इथे जमलो आहोत। तर मुलाच्या जन्माचं जसं उत्साहाने स्वागत होतं तसंच मुलीच्या जन्माचंही स्वागत व्हावं ही संकल्पना मनामध्ये घेऊन डॉक्टर गणेश राग सर यांनी 3 जानेवारी 2012 रोजी मुलगी वाचवा हे अभियान चालू केलं। तर त्याचं आज जन आंदोलन होऊन ते देश विदेशात सुद्धा पसरलेलं आहे। तर या कार्यक्रमांतर्गत आजपर्यंत सरांनी 4500च्या वर मुलींची नॉर्मल असो का सीझर मोफत डिलिव्हरी केलेली आहे। त्यांच्याकडनं 1 रुपया सुद्धा आपण घेत नाहीत आणि तसंच त्यांचं केक कट करून आणि फुलं पुष्पगुच्छांच्या याच्यासहित स्वागत करून आपण पाठवतो। या कार्यक्रमांतर्गत हजारोंच्या वर स्वयंसेवी संस्था, लाखोपर्यंत डॉक्टर्स आणि इतर समाजसेवक या कार्यक्रमामध्ये जोडलेले आहेत। तर नुकतेच आनंद मंदिरा यांनी सुद्धा सरांच्या कार्याचं मोटिवेशनल हे म्हणून कौतुक केलेलं आहे आणि बिल गेट्स फाउंडेशन हे NGO जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेले त्यांनी सुद्धा सरांना अप्रोच केलेलं आहे की ह्या कार्यक्रमाचं कौतुक करण्यासाठी। आपल्याला पाहतात ह्यापैकी अगदी सुरुवातीला मी प्रॅक्टिस चालू केली म्हणजे अगदी सुरुवातीला तर त्यातलं ह्यातलं एकही नाही मला पाहणार। तृप्तीने पण सुरुवातीचे दिवस नाही पाहिजे, नाही तर पळून गेले असते त्याच्यानंतर तू पाहिलेलं त्याच्या सगळं अगदी सुरुवातीला चालू करतो विनायक मी पाहिलेलं तो लॅब कलेक्शन करायचा टेक्निशियन होता युनिक लॅबोरेटरी हडपसरमध्ये सुरुवातीची एक पहिली लॅबोरेटरी पहिलीच असेल पहिली हडपसरमध्ये पहिली आणि 85 ची पहिली लॅब 85 सालची आणि तिथं तो होता आणि मी प्रॅक्टिस चालू केली प्रॅक्टिस चालू केली त्याला विचार नाही कौतुक करण्यासारखं खरंच म्हणजे ज्यावेळेस त्यांचे सर तो आला आम्हाला म्हणजे सॅम्पल घेण्यासाठी तर ह्याच्यापेक्षा बी लहान रूम होती म्हणजे ह्याच्यापेक्षा बी निम्मी आणि तिथं काहीच सेटअप नव्हता म्हणजे कसलाच सेटअप नव्हता म्हणजे खाली गोदडी टाकलेलं मी पेशंट खाली गोदडी झोपलेलं मी खाली बसलेलो आणि ना बसायला मला खुर्ची ना पेशंटला झोपायला टेबल आणि ही आमची सुरुवातीची उपडी। त्याच्यानंतर मग थोडं करून असं इथं कसं कायमस्वरूपी हॉस्पिटलमध्ये काम चालू असतं हे झालं की ते तसंच मग थोडं करत मग छोटंसं क्लिनिक चालू केलं आणि त्याच्यानंतर मग 7 वर्षांनी मी ओंकार विनायक रौंदाळे, माझी मिसेस वर्षा ओंकार रौंदाळे। पहिल्या महिन्यापासून जसं माझ्या मिसेसला दिवस गेले तसं आम्ही डॉक्टर गणेश राग सर यांच्याकडे ट्रीटमेंट घेतोय, मेडिकल हॉस्पिटलला ट्रीटमेंट घेतोय आणि सुरुवातीपासूनचे जो काही आत्तापर्यंतचा 9 महिन्याचा आणि डिलिव्हरीपर्यंत जो काळ गेला त्या सरांनी एवढी मदत केली म्हणजे की फार फॉलोअपचा असेल पेशंट किंवा कुठलेही पेशंट असेल तर ते देखील बघून आम्हाला म्हणजे वेळात वेळ काढून सरांनी वर्षाची प्रेग्नन्सीमध्ये जी काही ट्रीटमेंट केली आणि बाकीच्या मेडिसिन्स असतील किंवा बाकीचे जे काही प्रोसिजर चालू होती गोळ्या वगैरे त्यात पण डॉक्टरांनी भरपूर सपोर्ट केला आणि आज मला खूप आनंद होत आहे की मला मुलगी झाली आहे। मला पहिली देखील मुलगी आहे आणि दुसरी देखील मला मुलगी झालेली आहे। मला खूप आनंद आणि माझ्या मुली ज्या आहेत आता म्हणजे सर्वच मुली की आपण जे आता बघत आहे की बाहेर जे काही मुली जे काही बऱ्याच ठिकाणी असे चालू आहे खेडेगावांमध्ये किंवा काही लोकांचे विचार अजून तसेच आहेत पण मी सगळ्यांना जसं राग सरांचा विचार आहे तसंच राग सरांच्या विचारांवर देखील मी चालणारा माणूस आहे की मुलं मुली हा भेदभाव करू नका कारण आजकाल मुलं मागं पडतात ते मुली पुढे चाललेल्या प्रत्येक क्षेत्रात तुम्ही बघू शकता खेळ असू द्या किंवा शैक्षणिक असू द्या प्रत्येक क्षेत्रात मुली पुढे जाते आणि सर्वात जास्त आई वडिलांना जीव देखील मुलीच लावतात ठीक आहे। आणि डॉक्टर गणेश राग सरांचा मी खूप आभारी आहे कारण
जे काय आमची डिलिव्हरी नंतर आम्ही 5-6 दिवस इथं राहिलो त्याचा एकही रुपया किंवा एकही मोबदला सरांनी गेला नाही. पूर्ण डिलिव्हरी पासून ते आत्तापर्यंतची राहण्याची वगैरे सोय होती ती सर्व राग सरांनी मोफत केलेली आहे. आणि मेडिकेअर हॉस्पिटलचे डॉक्टर गणेश राग सरांचे मी आणि माझ्या मिसेसतर्फे रौंदाळे परिवारातर्फे खूप आभार मानतो मी. सगळ्यात विशेष म्हणजे तो दुसऱ्या वेळेस मुलगी होऊन एवढा खुश आहे आणि तो एकटाच नाहीये. हा? सगळे मुलीची आई विशेषतः आम्ही तिला चेष्टेने म्हणलं बरं सरांनी आम्ही तिला चेष्टेने म्हणलं आता तिसरा चान्स घेऊन आम्हाला फक्त तिचं मत पाहिजे होतं. हा तर ती म्हणजे नाही मला तो अनुभव सर मी घेतला होता कारण तुम्ही नव्हते प्रेझेंट आणि मुलगी झाली. म्हणजे मला सांगायचं होतं की मुलगी पहिली मुलगी होती पण मी मुलगी दिल्याच्या नंतर दुसऱ्या आजी पण होत्या अक्षरशः खुश झाल्या. हे तुम्ही मी व्हिडिओ मध्ये पाहिलं त्यावेळेस प्रेझेन्स पण त्या दिवशी मी स्वतः प्रेझेंट होते कुसुमावशी पण होते. तर म्हणलं बाळा दाद्या तुला आता ह्यांना पहिली मुलगी आणि आता दुसरी पण एकही चेहरा नाही खुश झाल्या मुलगी ते जे हा खूप रिअल अनुभव असतो आमच्यासाठी. म्हणजे कसं आहे दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस मुलगी होती त्यावेळेस आम्हाला सगळ्यांना टेन्शन असतं की नातेवाईकांना काय वाटत पण तुमच्या बाबतीत तसं घडलं नाही. नातेवाईकांनाच एवढा आनंद झाला ना की अगदी घरात पूर्ण फॅमिली सगळे आमचे विनायक तर काय खुशच पहिल्यापासून खुशच असतो पण तुम्ही पण सगळेजण खुश राहिलं खूप छान वाटलं. धन्यवाद सर. आणि जे काही आज डॉक्टर गणेश राग सरांनी त्यांच्या टीमनी मेडिकेअरच्या टीमनी जी काही आता व्यवस्था केली स्वागताची हे पण खूप बघून खूप छान वाटत आहे की एवढी जी तयारी केली आहे आणि एक स्वप्नपूर्ती पण म्हणा की एक मुलीचा वाढदिवस आपण साजरा करतो थोडक्यात आपण असं म्हणू. आणि मेडिकेअर हॉस्पिटलचे गणेश राग सरांचे पुन्हा मी एकदा आभार मानतो. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear angel. Happy birthday to you. मुलगी झाल्याबद्दल आपण सर्वांनी मुलीच्या आई वडिलांचं फुला पुष्प देऊन अभिनंदन करूया. अभिनंदन. थँक्यू. मुलगी झालेली बेटी नहीं पिता पे बोझ, बदलनी होगी पुराना सोच. बेटी है तो खरं है. बेटी नहीं पिता पे बोझ. बदलनी होगी पुराना सोच. तिकडे जाऊ दे ना लांब जरा लांबपर्यंत. आजोबांच्या चेहऱ्यावरती आनंदच सांगतोय की आजोबांना किती आनंद झालाय. बेटी नहीं पिता पे बोझ. आजोबाला किती आनंद झालाय. आजोबांसाठी हा खूप भावनिक क्षण असतो. तसं जा बेटा कुठलं बसवायचं. रौंदाळे परिवार मुलीला घेऊन आनंदाने आता घरी चाललेलं आहे. हां मुलीचे वडील तर किती खुश आहेत. टू व्हीलरवर जे चाललेले आहेत ते मुलीचे वडील आहेत खूप खुश आहेत. आणि जे गाडी चालवतात आता हे 4 व्हीलर ते चालवणारे मुलीचे आजोबा आणि पाठीमागे आजी. चला बाय 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 बाय. आजी मुलीची आई खूप आनंदाने चालल्यात मुलीला घरी घेऊन. हा खूप भावनिक क्षण असतो सर्वांसाठीच. हां त्यांच्या परिवारासाठी आणि विशेषतः आमच्या मेडिकेअर हॉस्पिटलच्या सर्व स्टाफ खूप